सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या नांदूर येथील श्री सप्तशृंगी देवीच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे। या यात्रेला जाणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे विभागाने कंबर कसली आहे। भाविकांच्या सुरक्षित आणि सुकर प्रवासासाठी धुळे परिवहन विभागातर्फे तब्बल 240 जादा बसेसचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती विभाग नियंत्रक पुरुषोत्तम व्यवहारे यांनी दिली आहे। सप्तशृंगी देवीचा हा यात्रा उत्सव 26 मार्च ते 2 एप्रिल या कालावधीत पार पडत आहे। या काळात भाविकांच्या सोयीसाठी धुळे विभागातून एकूण 240 जादा बसेस सोडण्यात येतील। यामध्ये प्रामुख्याने धुळे बस स्थानकावरून 35, शिरपूरमधून सर्वाधिक 70 तर शहादा आणि नंदुरबार बस स्थानकावरून प्रत्येकी 30 गाड्यांचे नियोजन आहे। प्रवाशांची गर्दी होताच या बसेस तात्काळ मार्गस्थ केल्या जातील। याशिवाय ज्या भाविकांना समूहाने जायचे आहे त्यांच्यासाठी बस स्थानक प्रमुखांशी संपर्क साधून आगाऊ बुकिंग करण्याची विशेष सुविधाही महामंडळाने उपलब्ध करून दिली आहे। जास्तीत जास्त प्रवाशांनी एसटी सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। नमस्कार, मी पुरुषोत्तम व्यवहारे, विभाग नियंत्रक धुळे विभाग। सध्या सप्तशृंगी देवीची यात्रा चालू आहे। सदर यात्रेचा कालावधी हा 26 मार्च ते 2 एप्रिल पर्यंत आहे। धुळे विभागाकडून या यात्रा कालावधीमध्ये 240 गाड्या पाठवण्याचे नियोजन आहे। मुख्यतः धुळे बसस्थानकावरून 35 गाड्या, शिरपूर बसस्थानकावरून 70 गाड्या, शहादा आणि नंदुरबारवरून प्रत्येकी 30 गाड्या पाठवण्याचे नियोजन केलेले आहे। बसस्थानकावर यात्रेसाठी भाविक जमल्यानंतर गाडी भरल्यानंतर आपण लगेच गाडी पाठवतो। ज्यांना कोणाला आगाऊ म्हणजे ऍडव्हान्स बुकिंग करायचं असेल त्यांनी बसस्थानक प्रमुख यांच्याशी संपर्क केलास त्यांना ग्रुपनुसार गाडी दिला जाईल। तरी सर्व भाविकांनी प्रवाशांनी या आमच्या सेवेचा लाभ घ्यावा अशी महामंडळाकडून मी आवाहन करतोय। धन्यवाद। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।